जळगाव जिल्ह्यामध्ये 1371 पाणी योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे। जल जीवन मिशन अंतर्गत ह्या योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेणं हे सरकारचं काम होतं, पण गेल्या 1 वर्षापासून केंद्र सरकारकडून ह्या योजनांना भुटी दमडी देखील देण्यात आलेली नाही। आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पाण्याची टंचाई ही जाणवते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या माता भगिनींना लांबचा पल्ला गाठून पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। अशा वेळेस ह्या ज्या योजना लाखो करोडो रुपये देऊन मंजूर करण्यात आलेल्या होत्या, ह्या योजनांवरती लाखो करोडो रुपये खर्च करण्यात आला होता, पण अजूनही त्या पूर्णत्वास गेलेल्या नाहीत। कारण गेल्या 1 वर्षापासून ह्या योजनेसाठी राहिलेला निधी हा मिळालेला नाही। खरं दुर्दैव आहे आमच्या जळगाव जिल्ह्याचं की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 1 केंद्रीय मंत्री आणि 3 राज्याला कॅबिनेट मंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत। असं असतानाही आमच्या जिल्ह्यामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये जर निधी मिळत नसेल केंद्र सरकारकडनं, तर आम्ही जळगाववासीय खरंच म्हणजे आमच्या जळगावमध्ये आज जर तापमान बघितलं तर 45-46 डिग्री तापमान आज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या माझ्या माता भगिनी आम्हाला रस्त्यावरती दिसत आहेत। खरंच सरकारच्या या योजनांचं असंच म्हणावं लागेल आपल्याला की बडा घर आणि पोकळ वासा असंच या योजनांना आपल्याला म्हणता येईल। लवकरात लवकर सरकारने या योजना पूर्ण कराव्यात आणि माझ्या माता भगिनींना पाण्यापासून वणवण करण्यापासून त्यांनी लवकरात लवकर त्यांना ह्या त्रासापासून मुक्त करावं।